नमस्कार. सगळी घरची लोक दिसतात तुम्हाला, त्यामुळं अनौपचारिक पद्धतीनं मी फक्त संवाद साधू इच्छिते सगळ्यांशी. पहिला कविता संग्रह आला, त्यालाही सर्वांनी अगदी छान प्रतिसाद दिला. त्यानंतर समृद्ध पालकत्व हे खरं तर माझं स्वप्न, म्हणजे पहिलं पुस्तक ते आणायचं होतं. आदरणीय तात्यांच्या आग्रहामुळे, डॉक्टर आला साळुंखेंच्या आग्रहामुळे दीडदा पहिल्यांदा आलं. त्यामुळे माझं स्वप्न नुकतंच नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालं, समृद्ध पालकत्व. त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि आता हे दुसरा कविता संग्रह आणि तिसरं अपत्य हे घेऊन तुमच्या समोर उभी आहे. ह्या कविता संग्रहाबद्दल बोलताना मला 2003 मध्ये जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात केली, म्हणजे वैद्यकीय प्रॅक्टिसला सुरुवात केली, तेव्हाचे दिवस आठवतात. म्हणजे खरं तर जेव्हा आपण जगत असतो, आपल्या आपल्या एका परिघामध्ये असतो, एका सुरक्षित चौकटीमध्ये राहत असतो, वाचन असलं तरी सुद्धा वाचन आणि प्रत्यक्ष करणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. हे जेव्हा जमिनीवर उतरतो आपण ऍक्च्युअल फील्डवर, त्यावेळेला लक्षात येतं. मला अजूनही तो दिवस आठवतो, ज्यावेळेला पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं होतं की गोठ्यातल्या गुरा एवढी सुद्धा किंमत स्त्रीच्या जगण्याला नाहीये, माझ्याच एका पेशंटच्या बाबतीत. आणि एका लिमिट पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. हे जेव्हा जाणवलं तेव्हा मी अगदी हतबल होऊन घरी येऊन खूप रडले होते. आणि त्याच्यानंतर आज 23 वर्ष झाली प्रॅक्टिसला. साताऱ्यापासून फक्त जास्तीत जास्त 15 किलोमीटर अंतरावरचा हा भाग. पण आज मागे वळून बघताना असं जाणवतं की आज 23 वर्षामध्ये सुद्धा तिथल्या चित्रामध्ये अगदी म्हणावं तेवढी लक्षणीय बदल मला दिसत नाही. मग ग्रामीण स्त्री असेल किंवा कष्टकरी स्त्री असेल, मला असं जाणवतं की समाज व्यवस्थेने फक्त मूकपणे स्वीकार एवढंच तिच्यावर लागले आहे. पण त्याच वेळेला दुसरीकडे जेव्हा एकूण जीवन संघर्षाचा विचार करतो आपण, तेव्हा हे पण जाणवतं की ती कमालीची आत्मविश्वासपूर्ण ठाम आणि सगळं जरी नकारात्मकता असेल तरी सुद्धा त्याला पचवून हसतमुखाने सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जात असते. म्हणजे त्या बाबतीत मला तिच्यामध्ये एकूणच कष्टकरी स्त्रीच्या जगण्यामध्ये कमालीची उपजत शहाणी जाणवते. तेच तुलनेनं जर आपण शहरी भागाकडे वळलो तर असं लक्षात येतं की शिक्षण, व्यवसाय, नोकरी, काही सुविधा याच्या बाबतीत जरूर बदल झाले, पण ते फार वरवरचे बदल आहेत असं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं. म्हणजे अजूनही इतरांच्या नजरेतून स्वतःची किंमत किंवा स्वतःचं अस्तित्व ठरवणं किंवा पारंपरिक ज्या काही संकल्पना आहेत त्याच्यावरती आपल्याला कायम तोडण्याचा प्रयत्न करणं, किंवा ज्या वेगळी कल्पना आहेत स्त्री पुरुष समानतेच्या किंवा पुढारलेपणाच्या, ह्या पायावरती पुढे जात राहणं, पण एकूण अस्तित्वाचं भान किंवा आत्मभान हे फार कमी दिसतं शहरी स्त्रीमध्ये. त्यामुळे ह्या दोन गोष्टी कायमच जाणवत राहिल्या आणि दोन्ही गोष्टी कुठेतरी अंतर्मुख करत राहिल्या, हर्ट करत राहिल्या. शिवाय बाकी जे आहे म्हणजे एकंदर जगणं, सध्या राजकारणाचा झालेला प्रवेश आणि ह्या सगळ्यामध्ये सामान्य माणसाचा आवाजच हरवतोय अशी जी परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनाला टोचत राहतात. आणि मग जे काही अनुभव आपल्याला मिळतात त्या अनुभवाचं चिंतन करणं, ते जेव्हा अगदी मनाच्या आतपर्यंत जाऊन पोहोचतात तेव्हा त्याचे जे काही कंगोरे आपल्या लक्षात येतात ते प्रत्येक कंगोरे साचपत राहणं आणि मग अगदीच राहत नाही, काहीतरी उसळी मारून वर येतं त्यावेळेला ते व्यक्त करणं, अशा पद्धतीनं माझ्या कवितेचा प्रवास झालेला मला जाणवतो. आणि अंतर्मुख विचार केला तर असं वाटतं की वास्तववादी आणि जे समोर दिसतं तेच लिहिणं ही माझ्या कवितेची एका बाजूला मर्यादा आणि कदाचित एका बाजूला ताकद पण आहे. पूर्णपणे काल्पनिक असं मी नाही लिहू शकत. ज्या गोष्टी खरंच समोर दिसतात, कुठल्या ना कुठल्या अनुभवाला आलेल्या असतात. फॅमिली डॉक्टर असल्याचा हा एक फायदा असतो की खूप लोकांचं जगणं आपल्या समोर उघडलं जातं. अजूनही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप माझ्या बाजूला मला अनुभवायला मिळते. त्या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी धागे सापडतात आणि त्यामधून हे आलेलं असतं. आणि मग आता मी जेव्हा पीएचडी करत होते तेव्हा स्त्रीवादी साहित्याचा खूप अभ्यास केला आणि आपल्या मनातल्या कल्पना बदलत गेल्या, त्याच्यामध्ये मलाही काही मिळत गेलं. मिळून साऱ्या जणीवरची माझी पीएचडी आहे, त्यावेळेला विद्याताई बाळ होत्या, त्यांच्याशी खूप वेळा चर्चा झाली आणि मग त्यामध्ये माझ्या विचारात बदल होत गेला. काही संकल्पना क्लिअर झाल्या, काही नव्याने ऍड झाल्या आणि त्याचाही ह्या सगळ्या वाटचालीमध्ये
आणि एकंदर संपूर्ण जर सगळं बघितलं म्हणजे आजूबाजूच्या समाजाचं, तर मला कायम ग्रामीण स्त्री जास्त जवळची वाटत आली. त्यामुळे माझ्या लिखाणामध्ये सुद्धा जे जाणवतं ते पारदर्शीपणाने लिहिणं हे आहे, पण विद्रोह माझ्या कवितेमध्ये नाहीये. कारण विद्रोहाने आपण फार बदलू शकतो असं मला वाटत नाही. सगळ्यांना सामावून घेऊन हळूहळू त्यांना जीव लावत त्यांच्या पोटात शिरत आपल्या संकल्पना आपली मतं त्यांना पटवून देत पुढे जाऊ शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मला ह्या 23 वर्षांच्या वाटचालीमध्ये जे काही असे अनुभव मिळाले त्यांनी मला खूप मनातून आनंद दिलाय, समाधान दिलंय आणि माझं जगणं खरोखर समृद्ध झालंय. आणि अशा वेळेला जेव्हा खूप आजपर्यंत काहीतरी जाऊन पोहोचतं आणि लिहिण्याशिवाय पर्यायच नाही, अशा वेळेस मी लिहिते. म्हणजे आम्ही तुम्हाला कायम असं असतं की अगं खूप दिवस झाले तू लिहिलंच नाहीयेस काही. मी त्याला म्हणते मी ना खूप स्वार्थी आणि खूप आळशी आहे. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट लिहिल्याशिवाय मला पर्यायच नाही, आता मी म्हणजे त्याशिवाय मी जगू शकत नाही अशी अटीतटीची वेळ येते तेव्हा माझ्याकडून लिहिलं जातं. आणि त्या सगळ्या लिहिण्याचा मला आतून आनंद व्हावा लागतो. हा माझा स्वार्थ आहे. तो जेव्हा होतो त्यावेळेला माझ्या दृष्टीने ते मी छान लिहिलेलं असतं. मग ते इतरांना काय वाटतं ह्याच्याशी मला फार देणं घेणं राहत नाही. त्यामुळं त्या अर्थानं मी आळशी आणि स्वार्थी आहे. आणि ज्या वेळेला असं आतमध्ये काहीतरी उमटतं त्यावेळेला ती कविता आपला आपला असा फॉर्म घेऊन येते. म्हणजे आज पप्पा आहेत माझे इथं, ते मराठीचे प्राध्यापक होते, त्यांच्यामुळे वाचनाचे संस्कार झालेले आहेत. तर त्यामुळं वृत्तबद्ध कविता त्याची लय ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्या सगळ्यांचा चांगला अभ्यास आहे, पण मला कुठेतरी ती कारागिरी वाटते. त्यामुळे मी असं ठरवून कुठल्याही प्रकारामध्ये अशी कधी रचना नाही केली. आता या संग्रहामध्ये काही मुक्त छंदातल्या रचना आहेत, काही लयबद्ध पण आहेत. परवा सचिन प्रभुणे सरांनी लिहिलं होतं की काही गाताही येतात, तर ते आपोआप आलेलं आहे. म्हणजे माझी रचना जी आहे ती आपलं आपलं फॉर्म घेऊन अवतरते. माझ्या हातात फक्त ती कागदावर उतरवणं एवढंच असतं. आणि ही जी काही वाटचाल आहे माझी त्याच्यामध्ये निश्चितच पहिले आभार माझ्या वडिलांचे, त्यांच्यामुळे वाचनाचे संस्कार झाले. त्यानंतर माझं जी काही मी प्रॅक्टिस केली आहे गेली 23 वर्ष, त्या माझ्या जगण्याचा खूप मोठा हात आहे या सगळ्यामध्ये. आणि जे काही असेल म्हणजे सामाजिक काम करताना किंवा व्यवसाय करताना किंवा आता पालकत्वाचं काम करताना जे काही बरीच माझ्या दृष्टिक्षेपाला येत राहिला त्यावर जास्तीत जास्त खोलवर चिंतन करत त्या प्रकारे माझं सगळं लेखन झालेलं आहे. आता हा जो संग्रह आपल्या समोर येतोय त्याच्या कवितांचं खरं तर सिलेक्शन करण्यामध्ये मला आपल्या किशोर वैद्य सरांनी खूप मदत केली. हे मला खूप माझं भाग्य वाटतं की एवढ्या थोर व्यक्तीनं ह्यामध्ये लक्ष घातले. इस्लामपूरचे चित्रकार आहेत अनुभव हुसेन, त्यांनी ह्याचं खूप सुंदर मुखपृष्ठ करून दिलं. तर श्रीकांत देशमुख आहेत नांदेडचे, त्यांची तशी माझी काही ओळख नाही, पण मी त्यांना फेसबुकवरून संपर्क केला, त्यानंतर कविता पाठवल्या. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं जर मला आवडलं तर मी लिहीन. आणि इतके कमी बोलणारे होते की मला पुढे एक वाक्य सुद्धा बोलायची हिंमतच नाही झाली. म्हटलं मी डीटीपी पाठवू का? नाही म्हणाले काही गरज नाही, पीडीएफ पाठवा. आणि किती दिवसात द्याल किंवा किती वेळ वाट बघू हे पुढे बोलायची माझी हिंमत नाही झाली. किंवा तटकन त्यांनी हे केलं. पण मला अगदी सरप्राईजिंगली 4 दिवसात त्यांनी मला दर घेऊन पाठवलं. वंदना वकील कुलकर्णी यांनी त्यांना मी सहज विचारलं की तुम्ही लिहाल काय याची प्रस्तावना, तर त्यांनी 1-2-3 महिन्यामध्ये मला प्रस्तावना लिहून दिली. ह्या कवितेतली पुस्तकातली जी रेखाचित्र आहेत ते आपल्या सर्वांचे माहितीचे सागरनाथ गायकवाड यांनी अगदी त्या कवितांना साजेशी अशी रेखाचित्र तयार केलेली आहेत. कवितांचा क्रम ठरवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम होतं, त्याच्यामध्ये आमचे मित्र DS कुलकर्णी यांनी मदत केली. असे सगळ्यांचे त्याला हात लागलेले. तुषार भद्रे सर आणि बाबा भोरे, ज्यांना मी आबा आणि बाबा म्हणते, त्यांचे तर कायमच आशीर्वाद असतात. काही चुकलं तर कान प्रेरणा पण असतं. ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्व रसिकांचं प्रेम, त्यामुळे आता मी हा कविता संग्रह घेऊन तुमच्या समोर उभी आहे. आशा आहे की ह्या पण कविता संग्रहातल्या कवितांचं तुम्ही छान स्वागत करा. धन्यवाद.